गडचिरोली जिल्ह्याच्या जपतले आश्रम शाळेमध्ये 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि तब्बल 3 दिवसांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके इथे पोहोचले आहेत. त्यांनी पाहणी केली आहे. अशोक भाऊ, सगळ्या पद्धतीची कारवाया झाल्या आहे. बॅन झाली शाळा, अधीक्षकांवर गुन्हे दाखल झाले. नेक्स्ट व्हॉट? महाराष्ट्रामध्ये 100% अनुदानावर कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा थर्ड पार्टी ऑडिटच्या माध्यमातून 2017ला केलेला सर्व्हे आणि आता थर्ड पार्टी ऑडिट याचा मेन काढून येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी सुविधा नाही, संचालकाचं दुर्लक्ष आहे, अशा सर्व शाळा, अनुदानित आश्रमशाळा आम्ही बंद करण्याचा यावेळी संकल्प केला. निश्चितपणे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवरून तुमच्यावरही खूप मोठा एक टीका होत आहे, राजकीय टीका म्हणूया. त्याला उत्तर कसं ते तुमच्या राजीनाम्याची मागणी होते. मला एक सांगा, 100% अनुदानावर अनुदानित आश्रमशाळा आहे. या ठिकाणी मी आलो. अनुदानित आश्रमशाळा कोणत्या उद्देशाने हेतू दिले जाते का मी हे अनुदानित आश्रम मिळाल्यानंतर मी चालवेल, मी चालवणार, आमच्या आदिवासीच्या मुलांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण देणार, गुणवत्ताप्राप्त शिक्षण देणार हा संकल्प ठेवून ते सर्व अनुदानित आश्रमशाळांनी संचालक मंडळ मागतात. 1992ला अनुदानित आश्रमशाळा मिळाली. तेव्हापासून तर आतापर्यंत झोपण्यासाठी मुलांना बेड नाही, शुद्ध पिण्याचं पाणी नाही, जेवासाठी बसण्याची व्यवस्था नाही. याचा अर्थ काय आहे? जे जे आंदोलन करण्याच्या मानसिकता आहे त्यांना सांगा. माझंच असं म्हणणं की हे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी जनजाती समाजाचे असल्यामुळे, आदिवासी समाज असल्यामुळे, आदिवासी समाजाच्या 3 मुलींचं निधन झालं असल्यामुळे, 3 मुली उपचार घेत असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि तो मोर्चा जो म्हणत आहे तो मोर्चा त्यांच्या घराकडे झाली एवढीच अपेक्षा. निश्चितपणे तुम्ही याच्यावर समजा पांघरून घातलं तर एक गोष्ट राहते की रोज 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी सगळ्या तपासण्या होत्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या. मग त्यांनी का सांगितलं नाही? या सगळ्या अनुदानित आश्रमशाळांमधल्या जे लूप होल्स आहेत ते तुमच्या पुढे का आले? मुख्यमंत्री मोदयांनी पूर्ण लक्ष घातलेलं आहे. काल कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जो अधिकारी, जो कर्मचारी दुर्लक्ष करेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून कदाचित वेळप्रसंग पडल्यास त्यांना सेवेतून मुक्त करण्याचा संकल्प केला. निश्चितपणे आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथलं पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे. महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नव्हे, पहिला जिल्हा म्हटलं. या सगळ्या जिल्ह्यातल्या आश्रमशाळांचं दत्तकत्व, पालकत्व आपण स्वीकारणार का? आम्ही संकल्पच केलेला आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये सर्व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळावर पूर्ण लक्ष राहील. अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही याची दखल आम्ही नोंद घेऊ आणि शासकीय अनुदानित आश्रमशाळा जे आहे 100% अनुदान असलेल्या आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेची उद्याला मी बैठक ठेवलेली आहे. स्पष्ट सूचना देणार आहे. कुठेही चुकीचं जर काम झालं, अनियमित झाली तर कोणालाही सोडणार नाही अशा प्रकारची उद्या बैठक आहे. आणि त्यांना एक नोटीसही इश्यू केलेली आहे की तुमच्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये काय काय वस्तू नाही आहे, अपुरी एक सुविधा काय आहे. कारण आम्ही निधी देतो, आम्ही अनुदान देतो, अनुदान थांबलेलं नाही, अनुदान लटकलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये एवढं दुर्लक्ष संस्था चालकांना करणं म्हणजे अतिशय गंभीर आहे. खेदानं सांगावं लागते, शोकांतिका. निश्चित आश्रमशाळेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि तोही आदिवासी विद्यार्थी. जपतलाईच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र, राज्य सरकार आणि आदिवासी विभाग याकडे कसं बघतं, यातून तोडगा कसा काढतो, कोणावर कारवाई होते हे बघणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, जपतलाई, गडचिरोली.